त्यांनी 15.5 वर्षाच्या मुलाला घरी नेलं आणि भरपूर मुलांनी मिळून म्हणजे इतकं अतिशय त्याला मारलं होतं किंवा मग ती 15 करंट वर्ष तुमच्या 15 मुलाला. वर्षाच्या मुलाला करंट सुद्धा दिलं होतं त्यांनी आणि आम्हाला तसा त्रास होत राहिला. शेवटी आमचं असं झालं, की आमचं शहरात राहणं सुद्धा त्यांनी बंद करून टाकलं होतं. मला त्या एक्झाम सुद्धा देऊ दिल्या नव्हत्या. कॉलेजच्या बाहेर म्हणजे 100 अशी मुलं गाड्यावर कितीतरी मुलं यायचे मला म्हणजे पकडून नेण्यासाठी. म्हणजे असं तुम्हाला वाटलं नाही की पोलिसांमध्ये जाऊन कंप्लेंट करावी वगैरे काय? तर लिटरली असं होतं, की आमच्या घराच्या बाहेर निघणंच बंद केलं होतं. घराच्या बाहेर जर निघालं, तर ते मुलं लिटरली म्हणजे वडिलांना सुद्धा शेतात जाताना ते बघत राहायचे. आईला सुद्धा बाहेर जाताना बघत राहायचे. तर त्यामुळे मग मी गाव सोडताना सुद्धा सर मी गावातून नदीला आलो. नदीतून मग इकडच्या रस्त्याला लागून आलो होतो. म्हणजे गावाच्या मेन रस्त्याने सुद्धा मी गावाच्या बाहेर नव्हतो. त्यानंतर सर मी 2022 पर्यंत गावात पाऊलच ठेवलं नव्हतं. परभणी शहर होतं. त्या शहरात सर 6-7 वर्ष पाऊल ठेवलं नव्हतं. त्यांचा जे पण मुलगा तावडीत सापडायचा, तर ते त्यांना मारायचे किंवा छळ खूप करायचे. म्हणजे ज्या वर्षी एक्झाम द्यायला स्टार्ट केलं त्याच वर्षी मी प्रिलिम क्वालिफाय झालो. म्हणजे वडिलाला जे होतं हार्ट अटॅक आला होता. मी गावाकडे गेलेलो नाहीये. बरं. त्यानंतर माझ्या काकाच्या मुलाचं लग्न होतं, त्याला गावाकडे गेलो नाही. माझी चुलत आजी वारली, त्याला गावाकडे गेलो नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करतो हे कुणालाच कळू दिलं नव्हतं. नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं याच्यापेक्षा काय करू नये का तिकडे जास्त फोकस करायला हवं. एक्झॅक्टली. सुरुवातीच्या 50 दिवसात 18 किलो वजन कमी झालं होतं आणि नंतर 60व्या दिवशी म्हणजे 60 दिवसामध्ये 90 किलोवरून 68.7 केजीवर आलं होतं. पराभवाला कधी घाबरू नका. कारण एक विजय असा येईल, की ते तुमचे सगळे पराभव पुसून टाकेल. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती गप्पा मारण्यासाठी पी-एस-आय अलंकार जाधव, ज्यांचे 2024च्या पी-एस-आय परीक्षेमधून 11वी रँक आलेली आहे आणि अतिशय खडतर परिस्थितीमधून त्यांनी हा टप्पा गाठलेला आहे. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. तुम्ही मला इथं बोलवलं आणि मला इथं माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी तुमचा आणि वास्तव कट्ट्याचा आभारी आहे. नक्कीच. खरं तर तुमच्याविषयी मी बरंच ऐकलं होतं आणि तुमचे जे काही पोस्ट वगैरे फिरत होत्या, हं. त्यावेळेस तुमचा प्रवास थोडाफार नजरेखालून गेलेला आहे. हो. परंतु आज पाहतो की मला वाटतं तुम्ही मॉक इंटरव्ह्यूला पण 18 मॉक इंटरव्ह्यू. 18 मॉक इंटरव्ह्यू हो दिलेत सर. आणि सगळे मॉक इंटरव्ह्यू तुम्ही ब्लेझर घालूनच हो दिलेत सर. आणि एम-पी-एस-सीला पण तुम्ही ब्लेझर. ब्लेझर घालूनच गेलात. तर मला वाटतं तुम्हाला 31 मार्क आहेत. हो सर. हे चांगले मार्क दिलेत हो तुम्हाला. सर. नक्की. पण त्याच्यावरती आपण परत येऊया. पण आज तुम्ही सुटाबुटात आहेत. फौजदार बनायचं का ठरलं होतं? सर सर्वप्रथम तर म्हणजे माझं आणि पोलीस प्रशासन याचा काही संबंध नाही किंवा माझ्या घरातून कुणीही पोलीस प्रशासनात नाहीये, हं. की आपण कसं असतं, की घरातून कोणतरी लिगसी असेल तर आपण ती पुढे कंटिन्यू करण्यासाठी येतो. पण माझं असं काही बॅकग्राऊंड नव्हतं. माझं म्हणजे इथे येण्यासाठी काही कारणं म्हणजे त्याला काही गोष्टी जबाबदार होत्या. मी म्हणजे 10वीला माझा भाऊ 10वीला होता आणि मी हं. 12वी झालेली होती बरं. आणि परभणीमध्ये आमचे असेच काहीतरी मुलांसोबत वाद झाले होते. तर या वादातूनच पुढे काय केलं, की ते जे मुलं होते त्यांनी माझ्या भावाचं वय 15 वर्ष असेल, 15 15.5 वर्ष. बरं. त्यांनी 15.5 वर्षाच्या मुलाला घरी नेलं आणि भरपूर मुलांनी मिळून म्हणजे इतकं अतिशय त्याला मारलं होतं किंवा मग ती 15 करंट वर्ष तुमच्या 15 मुलाला. वर्षाच्या मुलाला करंट सुद्धा दिलं होतं त्यांनी. बरं. आणि माझा जो स्वतःचा पर्सनल कॅमेरा होता, लॅपटॉप होतं, हे सर्व जप्त केलं, फोडून टाकलं त्यांनी. म्हणजे अतिशय त्रास दिला आणि आम्ही तिथल्या काही लोकल स्थानिक जे काही कॉन्स्टेबल असतात त्यांना सुद्धा तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आमचं न ऐकता त्याचंच म्हणजे जे व्यक्ती होता हं. त्याचंच ऐकलं. ते म्हणजे त्याला ते भाऊ म्हणतात लोकल भाषेमध्ये. बरं. त्या व्यक्तीचंच ऐकलं वगैरे आणि आमचं कुठलंही म्हणणं ऐकलं नाही आणि आम्हाला तसा त्रास होत राहिला. शेवटी आमचं असं झालं, की आमचं शहरात राहणं सुद्धा त्यांनी बंद करून टाकलं होतं, की बरं. सिटीमध्ये माझे फूड टेक्नॉलॉजीच्या एक्झाम होत्या फर्स्ट इयरच्या. तर मला त्या एक्झाम सुद्धा देऊ दिल्या नव्हत्या. कॉलेजच्या बाहेर म्हणजे 100 अशी मुलं गाड्यावर कितीतरी मुलं यायचे मला म्हणजे पकडून नेण्यासाठी, बरं. की याला इथे येऊ द्यायचं नाही किंवा आलं तर घरी घेऊन जायचं. या कारणास्तव माझ्या घरच्यांनी काय केलं आणि घरच्यांना सुद्धा त्रास खूप सहन झाला. गावाच्या कोपऱ्यापर्यंत यायचे. तिथून घरच्यांना कुणाच्या तरी मार्फत संदेश पाठवायचे, की यांना पाठवा नाहीतर आम्ही घरी येतो वगैरे असे. तर त्यामुळे घरच्यांनी आणि आम्ही एकंदरीत ठरवलं, की आता पुढे इथून पुढे आपल्याला इथं राहायचं नाही या शहरात आणि काहीतरी झाल्याशिवाय परत यायचं नाही. म्हणजे हं. माझ्या भावाने तर असं ठाणलं होतं, की त्याचं दुसरं करियर पण चालू होतं माझ्या भावाचं. तो एक प्रोफेशनल गेमर होता. बरं. तर ते सोडून त्यांनी ठरवलं, की आता आयुष्यात जर काहीतरी बनलं तरच इथं बनवून वापस यायचं, नाहीतर गावात यायचंच नाही. आणि तोच पुढे सर मी म्हणजे आमचं असं होतं, की आम्ही जिथं अभ्यास करायचो, आम्ही तिथं समोरच लावलं होतं. आता करायचं काय तर पोलिसच. आता व्हायचं तर फक्त पोलिसच व्हायचं. बरं. तर माझी माझी अशी सुरुवात पोलीस होण्याची ती झाली. पण मला पोलिसबद्दल काहीच माहिती नव्हतं. लिटरली असं होतं, की मी जेव्हा गाव सोडताना म्हणजे मी गावातून उशिरा येत असल्यामुळे ट्रकवर बसून येत होतो गावातून. तर असं झालं, की आता नाही, मी गाव सोडताना. गाव सोडताना. तर हं. ते किस्सा होता, की मी गाव सोडताना म्हणजे दूध डेअरीचं ट्रक होतं त्याच्यात बसून येत होतो. तर मी सहजच म्हणलं, की आता आपल्याला पोलीस व्हायचंय. पण नेमकं व्हायचंय काय? पोलिसमध्ये काय असते ते हे माहीतच नव्हतं. मी Googleला गेलो आणि सर्च केलं, की हाऊ कॅन आय जॉइन
पोलीस, महाराष्ट्र पोलीस. तर ते सर्च केल्यावर त्यांनी काय केलं, मला एक वाघोलीची अकॅडमी दाखवली. आणि त्या वाघोलीची अकॅडमी दाखवल्यानंतर मी त्याच्यावरती क्लिक केलं आणि मी तसंच वाघोलीत उतरलो. संगमनेरपर्यंत त्या ट्रकने आलो आणि तिथून पुढे बसने आलो आणि ते वाघोलीत उतरलो. पण तिथे गेल्यावर मला नक्की कळालं ही अकॅडमी तर पोलीस भरतीची आहे. बरं. आणि तिथे गेले 1 महिना राहिल्यानंतर कळालं की यापेक्षाही अजून पोलीस प्रशासन मोठे आहे किंवा याच्यावरती सुद्धा पोलीस प्रशासन आहे. तर मग मी तिथं 1 महिन्यात समजले की याच्यावर पी-एस-आय नावाचा एक अधिकारी असतो. मग मी काय केलं, ती अकॅडमी सोडली आणि पुण्यामध्ये मेन पुणे जे आपले पेठा म्हणतात तिथं आलो. तिथं आल्यानंतर बघितलं की मग पोलीस इथं पी-एस-आय असते, ते इथं पण 1-2 महिने राहिल्यानंतर मला कळालं की ही एम-पी-एस-सीची एक्झाम आहे. यापेक्षाही वरची अजून एक यू-पी-एस-सी एक्झाम असते. पण मी तेव्हापर्यंत अभ्यास सुरू केला होता. म्हणून भावाने आणि मी ठरवलं की मी एम-पी-एस-सीचा अभ्यास करतो आणि तू यू-पी-एस-सीचा कर. म्हणजे तो मग तसंच केलं की त्यांनी यू-पी-एस-सीचा अभ्यास पुढे कंटिन्यू ठेवला आणि मी एम-पी-एस-सीचा अभ्यास कंटिन्यू ठेवला. ओके. तर अशी माझी सुरुवात होती. मग आता भावाचं काय चालू आहे सध्या? सर त्यांनी भावाची यू-पी-एस-सी चालू आहे. त्यांनी यू-पी-एस-सीचे 2 म्हणजे यू-पी-एस-सीचे 2 इंटरव्ह्यू सुद्धा दिलेले आहेत आणि यावर्षी त्यांनी यू-पी-एस-सीची मेन्स सुद्धा दिली होती. अच्छा, म्हणजे दोघंही त्या दिशेने वाटचाल करत आहेत. वाटचाल चालू आहे आणि तुम्ही आता तुमचा एक प्रवास थांबलेला आहे म्हणायचं हो सर. थोडक्यात. म्हणजे मग त्यावेळेस तुम्हाला पोलिसांनी जास्त तुम्हाला वाटलं नाही की पोलिसांमध्ये जाऊन कंप्लेंट करावी वगैरे काय? सर कंप्लेंट तर वाटलं होतं आणि मी तिथल्या ज्या काही रणरागिणीच्या म्हणजे कॉन्स्टेबल होत्या रणरागिणी, तर त्यांच्याशी बोललो होतो. पण त्यांनी काय केलं की मलाच धमकावलं वगैरे असं हे केलं आणि मला शांत बसवलं. सांगितलं की ते लोकं तू तू जे लोकांबद्दल इथं तक्रार करतोय किंवा हे करतोय, तर ते लोकं म्हणजे फार पुढचे आहेत म्हणली. त्यांच्या ओळखा वगैरे तुला माहीत नसताना म्हणली, ते आम्हाला माहिती आहेत. तू काय जाऊ नको वगैरे पुढे. आणि माझं सर लिटरली असं होतं की आमच्या घराच्या बाहेर निघणंच बंद केलं होतं. बरं. मग त्यामुळे मदत वगैरे तर खूपच पुढची गोष्ट आहे, की आमच्या गावाच्या बाहेरच ते मुलं येऊन थांबलेले असायचे. घराच्या बाहेर जर निघालं, तर ते मुलं लिटरली म्हणजे वडिलांना सुद्धा शेतात जाताना ते बघत राहायचे. आईला सुद्धा बाहेर जाताना बघत राहायचे. तर त्यामुळे मग मी गाव सोडताना सुद्धा सर मी गावातून नदीला आलो. नदीतून मग इकडच्या रस्त्याला लागून आलो होतो. म्हणजे गावाच्या मेन रस्त्याने सुद्धा मी गावाच्या बाहेर नव्हतो आलो. बरं. मग आता हे बाहेर आल्याच्या नंतर अजूनही ती परिस्थिती आहे? नाही सर. अजून आता जर सांगायचं झालं तर माझा जेव्हा कार्यक्रम झाला, तर ते जे लोकं ज्यांनी मला परेशान केलं होतं, हं. तर म्हणजे त्यांचं असं झालं की त्यांच्या मनात एक एवढी भीती निर्माण झाली आता, की ह्यानी आपण याच्यासोबत असं केलं होतं, हे आपल्यासोबत काय करेल? तर त्यांनी सगळे म्हणजे त्यांनी आमच्या गावात येऊन भरपूर वेळा मला भेटण्याचा प्रयत्न केला, पण मी अजून त्यांना भेटलेलो नाहीये. बरं. त्यांनी सत्कार वगैरे आयोजित केला होता. घरच्यांना सांगितलं पण होतं, की इथं आयोजन केलेलं वगैरे आहे, पाठवा म्हणून. आणि परत असं झालं होतं, की एक म्हणजे सहजच न्यूज लीक झाली, की याला म्हणजे परभणी जॉइनिंग मिळणार आहे. तर तसं बरं. होत नसतं लिटरली, हं. की तुमचा होम डिस्ट्रिक्ट मिळत नसतो. पण तसं झालं, की याला म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये जॉइनिंग मिळणार आहे. तर मग तर त्यांच्यात इतकं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, की त्यांनी घरी यायला पण सुरुवात केली. पण मी अजून काही त्यांच्याशी भेटलो नाही. अच्छा. आणि घर सोडल्याच्या नंतर किती दिवस बाहेर होते? सर मी घर जे सोडलं होतं ते मे 2019ला सोडलं होतं. हं. त्याच्यानंतर सर मी तिथून पुढे मला लॉकडाऊन जेव्हा कोविड आला होता, तेव्हा मार्च महिन्यात मला घरी जावं लागलं. पण ते पण मी कोविडचे 2-3 महिने घरी राहिलो. त्यानंतर सर मी 2022 पर्यंत गावात पाऊलच ठेवलं नव्हतं. बरं. आणि 2022ला ते पण बी-एची जी शेवटची एक्झाम असते, त्या एक्झामसाठी गेलो होतो. एक्झाम दिली 3-4 दिवस 4-5 दिवस चालली एक्झाम. त्या एक्झाम चालल्याच्या नंतर एक्झाम संपली, की मी गावाच्या इकडून इकडे म्हणजे मी परभणी शहर होतं. त्या शहरात सर 6-7 वर्ष पाऊल ठेवलं नव्हतं सिटीमध्ये. बरं. म्हणजे असं ठेवलं होतं म्हणजे मी ठरूनच आलो होतो, की काहीतरी बनल्याशिवायच इथं पाऊल ठेवील. हं. आणि जेव्हा माझा निकाल लागला, तर तेव्हा मी फर्स्ट टाईम परभणीमध्ये म्हणजे लिटरली मी 9 मार्च 2026ला पाऊल ठेवलं. 2019 नंतर परभणी. क्या बात है! मग ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस गावाकडे गेले होते म्हणजे परभणीला गेले होते शहरात? शहरात गेलो होतो. शहरात म्हणजे इतके सत्कार झाले होते, की हं. माझे शहरात बॅनर्स लागले होते. शहरातले जे मुख्य टीचर्स वगैरे असतात, त्यांनी सत्कार ठेवले होते. माझे जे 12वीचे शिक्षक होते, त्यांनी ठेवले होते. त्यानंतर मित्र वगैरे होते, त्यांनी पण आयोजन केले होते खूप मोठे. पण मी जेवढ्यांच्या आयोजनाला जाऊ शकलो तितक्यांना गेलो. पण इतरांच्यांना काही जाऊ शकलो नाही. आणि गावाकडं तर भव्य म्हणजे गावाकडे लिटरली 7 दिवस कार्यक्रमच कार्यक्रम चालू होते. पहिल्या रॅलीपासून तर नंतर शेवटी एकदम समारोपाचा कार्यक्रम. गावाकडे भरपूर संपलेत नाही म्हणजे मला राज्यसेवा मेन्सला पण आहे मी यावर्षी. बरं. तर त्यामुळे मग मला घाईने इकडे एक्झाम असल्यामुळे वापस यावं लागलं. अच्छा. पण मग पुण्यात आल्यावर ही भीती होती का नव्हती? सर नक्कीच पुण्यात पण भीती होती. कारण असं झालं होतं, की मी 2019ला जेव्हा पुण्यात आलो, पुण्यात आल्यानंतर काय होतं, की मी सुरुवातीला हे सनस जे ग्राउंड होतं, त्या हं. सनस ग्राउंडच्या बाजूला मित्रांसोबत राहत होतो. पण त्यांनी काय केलं, की ते मित्र परभणीचेच होते आणि त्यांच्यातल्या कुणीतरी सांगितलं, की हा मुलगा इथे-इथे आहे. तर ते पुण्यापर्यंत आले होते. मग बरं. त्याच्यानंतर सर मी माझं सिम कार्ड बंद केलं, पूर्ण मोबाईल बंद करून टाकला आणि मी बटनचा फोन वापरायचो आणि मी बावधनला मग पुण्यापासून पेठेमधून 10 किलोमीटर दूर असलेल्या बावधन येथे राहायला शिफ्ट झालो आणि त्याच्यानंतर मी पेठेत कधी आलो पण नाही, कुठला क्लास पण नाही, काहीच नाही. ते पुण्यामध्ये त्यांना कळालं होतं, की हे पुण्यात आहे. तर त्यांनी पुण्यात पण येण्याचा प्रयत्न केला होता
आणि त्यांचं असं झालं होतं की त्यांनी खूपच पर्सनली घेतलं होतं म्हणजे माझा विषय. आणि असं त्यांचं कसं होतं की त्यांच्या जे पण मुलगा तावडीत सापडायचा तर ते त्यांना मारायचे किंवा छळ खूप करायचे. पण मी असं झालं होतं की मी सापडलोच नव्हतो. त्यामुळे त्यांनी परेशान करण्यासाठी विविध म्हणजे गोष्टी वापरल्या. माझ्या गावातल्या मुलांना सांगितलं होतं की गावाकडे आलं तर लक्ष ठेवा. पुण्यात इथं जे सोबतचे मित्र होते त्यांना सुद्धा खूप टॉर्चर केलं की तुम्ही याला मदत का केली? कुठे ते सांगा आता. मग त्यानंतर सर मी पुन्हा सिटीत कधीच आलो नाही. बरं. बरं मग आता तुम्ही सांगताय की तुम्ही बाहेर राहायला गेलात, हं, कुठला क्लास नाही, काही नाही. हं. डोक्यावरती तुमच्या ते बर्डन होतंच, हो. की कुठून माहिती मिळेल की नाही, हां, ते तर मिळेल त्यांना किंवा ते काय. बर्डन होतं शेवट. अभ्यास कसा केला? सर कारण तुम्हाला तर काहीच माहीत नव्हतं. तुम्ही तर डायरेक्ट पोलीस भरतीच्याच अकॅडमीत हो गेले सर, होते. तिथून बाहेर पडल्याच्या नंतर काय केलं? सर मी सर्वप्रथम तर 2019ला जे म्हणलं तुम्हाला, की मेला अकॅडमीत त्या पोलीस भरतीच्या अकॅडमीत गेलो होतो. हं. तिथून जूनपर्यंत तिथं केलं होतं. जूनच्या नंतर मी ऑगस्टला पुणे सिटीत आलो होतो. ऑगस्टला पुणे सिटीत आल्यानंतर जेव्हा त्या मित्रांसोबत राहत असताना त्यांना कळालं, तर मी ऑगस्ट ते सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत पुण्यातच होतो. इथून मग ऑक्टोबरच्या आसपास तिकडे गेलो आणि मग तिकडे गेल्याच्यानंतर माझं तेव्हा सेकंड इयर चालू होतं. तर सेकंड इयरला चालू असतानाच मी काय केलं, माझ्या भावाची 10वी झालेली होती आणि त्यांनी यू-पी-एस-सीचं प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं. तर आम्ही ठरवलं होतं, की त्याला 5 वर्ष टाईम होता. कारण पदवी झाल्यानंतरच आपल्याला यू-पी-एस-सीची एक्झाम देता येते किंवा मेन्स देता येते. म्हणून त्यांनी सेल्फ स्टडी करायचं ठरवलं होतं. माझं पण असं होतं, की मी सेकंड इयरलाच होतो. तर ठरवलं होतं, की आपण काय करूया YouTubeच्या माध्यमातून असतील, विविध कोचिंग असतील, YouTubeवर असतील क्लासेस किंवा मग जे आयोगाचे पेपर्स असेल. मला मला वाटते कुठेतरी मला 5 वर्ष लागण्यामध्ये एक कारण पण असावं, की मी सेल्फ स्टडी केल्यामुळे थोडा जास्त वेळ लागला असावा. हं, कारण ते कुठली नेमकी अभ्यासाची दिशा काय असावी वगैरे ते पण थोडंसं म्हणजे आयडिया यायला टाईम लागला. तर आम्ही स्वतःच अभ्यास करायला सुरुवात केली. मग त्यामुळे वेळ लागत गेला. मी 2000 म्हणजे ज्या वर्षी एक्झाम द्यायला स्टार्ट केलं त्याच वर्षी मी प्रिलिम क्वालिफाय झालो. बरं. त्यावेळेस 2000 कॉन्फिडन्स हाय असेल एकदम. म्हणजे सर कॉन्फिडन्स म्हणजे असा होता, की आता काहीतरी बनल्याशिवाय गावाकडे जायचं नाही. लिटरली सर माझ्या म्हणजे वडिलाला जे होतं हार्ट अटॅक आला होता. मी गावाकडे गेलेलो नाहीये. बरं. त्यानंतर माझ्या काकाच्या मुलाचं लग्न होतं, त्याला गावाकडे गेलो नाही. माझी चुलत आजी वारली, त्याला गावाकडे गेलो नाही. मी गावात पाऊलच ठेवलं नाही. असा 5 वर्षात एक म्हणजे 19 पासून 26 पर्यंत एक सण असा म्हणजे कुणी गावात सांगू शकत नाही, की हे मुलगा आम्हाला कुठल्यातरी सणाला गावात दिसला. दिवाळी नाही, कुठलाच सण नाही सर. मी माझ्या बहिणीकडे सुद्धा 2019 पासून 26 पर्यंत गेलेलो नाही अजून. म्हणजे ओके. आता गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा जे परभणीत पाऊल ठेवलं ते दीदीच्या घरीच गेलो होतो. ती तेव्हा अक्षरशः रडली होती, की ती एवढ्या म्हणजे एवढ्या वर्षानंतर. वर्षानंतर आला तू म्हणून. माझ्या बहिणीला मुलगी झाली, मुलगा झाला म्हणजे मला फक्त तिने फोटो टाकले होते. मी फेस टू फेस बघितलेच नव्हते माझ्या बहिणीची मुलं सुद्धा. बापरे! आणि छोटा भाऊ पण तुमचा जात नव्हता? सर ते छोटा भाऊ ते कसं होतं, की माझी पदवी ही लॉकडाऊनमध्ये झाल्यामुळे मला फक्त 3rd इयरला कॉलेजला जाण्याची वेळ पडली. पण हं. माझ्या छोट्या भावाला दरवर्षी कॉलेजला जावं लागायचं. तर त्याची पण ओपन याच्यातून पदवी झालेली आहे. तर तो वर्षाला एकदा जायचा पदवीच्या वेळेस. तर तसं वर्षाला एकदा जात होता तो. अच्छा, म्हणजे वर्षालाच एकदा वर्षालाच फक्त एकदा आणि ते परीक्षेच्या ते वेळेसच जायचा? परीक्षेच्या वेळेस जून महिन्यामध्ये तेव्हाच जायचा. बापरे! ते पण जात नव्हता. म्हणजे बरं, ही परिस्थिती सुधारली का अजून आहे म्हणजे इतरांसाठी? सर मला इतरांसाठी वाटत नाही की सुधारली म्हणून. कारण परभणी मी ज्या भागातून येतो ना, त्या हं. भागामध्ये म्हणजे जे 11वी-12वीचे मुलं आहेत, तर ते काय होते की 10वी होऊन 11वी-12वीत येतात आणि परभणीमध्ये एक ट्युशन म्हणजे कोचिंग चलते. परभणीला कोणीही 11वी-12वीला कॉलेजला जात नाही. तिथं ॲडमिशन तुमचं कुठल्यातरी ग्रामीण भागातील एका कॉलेजला असते आणि सगळे 11वी-12वीला कोचिंग घेत राहतात. हं. प्रायव्हेट. त्यामुळे तुमचा आणि फक्त कोचिंगचा संबंध असतो. तर त्या कोचिंगच्या एरियामध्ये काय झालेलं आहे, की हे जे मुलं आहेत, यांनी ग्रुप बनवलेले आहेत. त्यांचे ऑफिसेस खोललेले आहेत विविध आणि हे काय करतात मुलांना विविध सवयी म्हणजे ते लोकल आता गांजा असेल, ड्रग्स तर नाहीये, पण जे गांजा असेल, तर यांनी खूप म्हणजे छोट्या-छोट्या मुलांना सिगारेटच्या, गांजाच्या अशा सवयी लावून ठेवल्यात आणि हे काय करतात त्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करतात इनिशियली. प्रत्येक गोष्ट इनिशियली दिल्या जाते आणि एकदा ते कॅप्चरमध्ये आले, की मग त्यांना पैशासाठी असेल, इतर गोष्टीसाठी त्रास दिला जातो. तर आजही परिस्थिती तशीच आहे. माझं आणि कांगणे सरांचं जेव्हा बोलणं झालं, आता सरांना मी जेव्हा गेल्यावर भेटलो होतो, हं. तर आमचं याच गोष्टीवर बोलणं झालं आणि सरांनी पण मला हेच सांगितलं होतं, की म्हणला "तू ज्या कंडिशनमधून गेलास, तर ती गोष्ट एकदा बाहेर काढ" म्हणले. तेव्हाच कुठेतरी इथल्या मुलांना किंवा यांना चपराक या गोष्टीला चपराक बसेल किंवा ही गोष्ट थांबू शकेल म्हणले. बरोबर. याच्यावर कोणीच बोलत नाही. याच्यावर बोलत नाहीत सर. कारण न बोलण्याचं कारण असं आहे, की ते जे तिथले जे मुलं आहेत, ते मुलं तिथल्या ज्या लोकल रॅली असतात, तेच 11वी-12वीच्या मुलांना लोकल रॅलीला घेऊन गेल्या जाते हं. किंवा त्या मुलांचा वापर विविध कार्यक्रमासाठी केला जातो. इकडं-तिकडं नेण्यासाठी केला जातो आणि तिथं म्हणजे आता पुण्यात असं नाहीये, पण आमच्याकडे जर वाढदिवस असला, तर 100 मोटरसायकलची रॅली निघती. काही पण लोकल हे असला, तर ती मोटरसायकलची रॅली, तर ह्याच मुलांचा वापर केला जातो आणि यांना मग ते फिरवलं जातं इकडं-तिकडं. बापरे! हे त्यांच्या पालकांना माहिती असतं? सर पालकांना मला वाटत नाही की माहिती असेल. कारण कुठल्याही पालकाला जर इनिशियली कळालं तर कुणालाही आवडणार नाही, की आपला पालक तिथे शिकायला आहे आणि त्या या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे.
ते पालकांपर्यंत ह्या गोष्टी जातच नाहीत. कारण तिथं कसं आहे, तुम्ही एकदा कोचिंगला गेले सकाळी मॉर्निंगला, तर तिथं कोचिंग तिथंच, लायब्ररी तिथंच आणि परत मेस वगैरे सगळं तिथंच आहे. त्यामुळे मुलं एकदा गेले, की संध्याकाळी तिथून बाहेर पडतात. मग त्या पाल्य आपला मॉर्निंगला काय करतोय, दुपारी काय करतोय, इव्हनिंगला काय करतोय, याकडे पालकांचं मला वाटत नाही लक्ष असेल म्हणून. अच्छा, नाही पालकांनी लक्ष देणं ते गरजेचं नक्की आहे आणि गरजेचं आहे सर. प्रशासनाने सुद्धा तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. सर प्रशासनाने केला होता इनिशिएटिव्ह चालू. आमच्या वेळेस पोलीस प्रशासनाने एक रणरागिणी नावाचा इनिशिएटिव्ह केला होता, की हे रणरागिणी पथक काय होतं, की जे बी मुलं काय करत होते, ट्युशनच्या मुलं तिथे ट्युशनच्या बाहेरच राहून काय करायचे, असं कट्ट्या, चहाचे कट्टे बनवायचे आणि तिथे बसलेले असायचे. आणि त्यांनी काय व्हायचं, की मुलींना पण खूप त्रास व्हायचा, इतर मुलांना त्रास व्हायचा. तिथं भांडणं एवढे मोठ्या प्रमाणात भांडणं वगैरे होत होते. तर याच्यासाठी पोलिसनं ते रणरागिणी पथक केलं होतं. ते सिव्हिल ड्रेसमध्ये असायचं आणि ते सिव्हिल ड्रेसमध्येच फिरून बघायचं, की कोणी वाद करतंय का, कोणी मुलींना परेशान करतंय का. पण ते कसं होतं, की ते एवढ्या म्हणजे डीपली अजून ते मला वाटत नाही, की ते पथक एवढं डीपली काम करतंय म्हणून. अच्छा. बरं, ज्या दिवशी तुमचा रिझल्ट आला, हां. त्या दिवशी काय सिच्युएशन होती? सर इथे आणि परभणीत पण? सर दोन्हीकडे पण म्हणजे लिटरली धिंगाणाच झाला होता पूर्ण. आम्ही मुंबईहून 5 मार्चला निकाल लागला होता आणि माझा इंटरव्ह्यू 4 तारखेला झाला होता. तर 4 तारखेला निकाल लागल्याच्या नंतर मी मित्रांचे इंटरव्ह्यू होईपर्यंत मुंबईतच थांबलेलो होतो आणि 5 तारखेला इंटरव्ह्यू येताना मुंबईतून आम्ही कारमध्येच होतो. तर जेव्हा गाडीनं आम्ही इथे येत होतो, ऐन म्हणजे पुण्याच्या जवळ-जवळ आल्यात निकाल लागला. तर त्या गाडीत असं झालं होतं, की पूर्ण सगळे PSI झालेले होते मुलं. बरं, सगळे एका बघत गाडीत होते. जे इंटरव्ह्यू गेले होते. सगळे PSI म्हणजे बरं. इर्टिगा गाडी होती, ज्यात 7 जण होते, तर 7ला 7 जण PSI झाले. पण तिथं फक्त सगळेजण बघत होते, की माझा रिझल्ट बघत होते. अच्छा. कारण ते इतर कॅटेगरीचे मुलं असल्यामुळे ते ऑलरेडी पास होते. त्यांना इंटरव्ह्यूचा एवढा काही फरक पडत नव्हता. पण मी SC-BCत असल्यामुळे मला खूपच फरक पडत होता इंटरव्ह्यूच्या मार्क्सचा. तर ते बघत होते, की याची रँक किती आली आणि सगळ्यांना माहित होतं याची एक तर रँक इंटरव्ह्यूला टॉपरच असणार किंवा कारण मी मागच्या 4-5 महिन्यापासून इंटरव्ह्यूचाच अभ्यास करत होतो. तर ते प्रत्येकजण माझी रँक बघत होती, की याची रँक पहिल्या असं प्रत्येकाचं म्हणणं होतं, तुझी रँक सिंगल डिजिट येईल, सिंगल डिजिट रँक येईल, तर होईल. तर मग प्रत्येकजण चेक करत होतं. मग चेक केल्यावर कळालं, की 11वी रँक आली. तेव्हा मला म्हणजे अतिशय आनंद पण झाला आणि थोडं हे पण वाटलं, की सिंगल डिजिट यायला पाहिजे होती म्हणजे 10च्या आत. पण खूपच आनंद झाला, की जेव्हा कळालं, की इंटरव्ह्यूला टॉपर आहे किंवा इंटरव्ह्यूला टॉपचे मार्क आहेत. तर मग भरपूरच आनंद. आणि परभणीत काय परिस्थिती होती त्यावेळेस? सर परभणीत म्हणजे जे माझे मित्र होते त्यांना खूपच आनंद झाला होता आणि ज्यांनी माझा संघर्ष बघितला होता, की म्हणजे मला कसा त्रास झालाय वगैरे, त्यांना आनंद तर झालाच होता. पण ज्यांनी मला त्रास दिला का त्यांच्यामध्ये म्हणजे खूपच भीतीचं वातावरण झालं होतं. इतकं भीतीचं वातावरण, की मला फोन येऊन मग ते भैय्या म्हणणं, साहेब म्हणणं, हे म्हणणं, त्याचे फोन मग काय होतं त्या दिवशी अननोन फोन कुठलाच उचलला नव्हता. जे ओळखीचे होते त्यांचेच उचलत होतो. पण मला नंतर कळालं, की त्यांनी WhatsAppला वगैरे मेसेज वगैरे केले होते आणि जे म्हणजे परभणीचे जे असे मुलांनी काय केले होते, स्टेटस ठेवायला सुरुवात केली होती. तर एकदा मग ते व्हायरल व्हायला सुरू झालं, तर ते एवढं व्हायरल झालं सर, माझा एक व्हिडिओ बनवला होता. ते 5 मिलियन क्रॉस झाला होता व्ह्यू त्याला. बापरे! ते कांगणे सरांनी टाकलेलं. तर मग ते जे मुलांनी त्रास दिला होता का, त्यांच्यात आपोआपच त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्याच्यात एक अफवा अशी पसरली, की मला परभणीलाच पोस्टिंग आहे. ते तर अफवा पसरल्यामुळे तर मग ते अजूनच भीती निर्माण झाली, बरोबर. की आता आपल्यासोबत काय होईल किंवा काय करेल. तर त्यामुळे तिकडे पण खूपच आनंद होता सर. तुम्ही इकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करता हे त्यांना माहित होतं? सर त्यांना स्पर्धा परीक्षा मी ही जी गोष्ट होती स्पर्धा परीक्षा तयारी करतो हे कुणालाच कळू दिलं नव्हतं. लिटरली माझ्या गावातले म्हणजे माझ्या जे आमचे काका वगैरे होते, गावातले लोक होते, त्यांना त्यांना जेव्हा आईला विचारायचे ते, की काय करतात मुलं, काय नाही. तर आई सांगायची, की एक हैदराबादला कामाला आहे आणि एक इकडे पुण्याला कामाला आहे. तर माझ्या घरच्यांनी माझी लोकेशन सुद्धा सांगितली नव्हती बरं. गावातल्यांना. काहीच सांगितलं नव्हतं. नंबर मी चेंज करून टाकलेला होता. त्यामुळे गावातल्यांना फक्त जेव्हा आम्ही गावात गेल्यावर दिसायचं तेव्हा ते विचारायचे, की तुम्ही काय करता? क्या आणि मी बात पण आहे. हे शेवटपर्यंत सर लपवून ठेवलं होतं, की मी स्पर्धा परीक्षा करतो. अचानक तुम्ही बॉम्बस्फोट केला म्हणजे म्हणायचं. अचानकच केलं होतं, की फक्त थोडं मला वाटतं, की इंटरव्ह्यूच्या अगोदर थोडंसं कळालं होतं, की जेव्हा मी काय झालं होतं, की माझं वेट सर 90 केजी होतं. वजन बरं. माझं खूपच जास्त होतं. बरं. तर ते एवढं वजन असल्यामुळं मी काय झालं, की वजन कमी केलं आणि वजन कमी केल्याच्या नंतर माझं MPSCचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते इंटरव्ह्यूच्या अगोदर त्यासाठी काही डॉक्युमेंट लागणार होते म्हणून मी गावाकडे गेलो होतो. तर गावाकडे गेल्यावर त्यांना अचानक दिसलं, की माझं एवढं वेटवरून एवढं झालेलं आहे. म्हणजे 90 केजीवरून 68 केजी. तर तेव्हा थोडं त्यांना आला होता, की हे काय चेंज झाले वगैरे म्हणून. आणि डॉक्युमेंट काढायला वगैरे गेल्यामुळे शाळेतल्या शिक्षकांनी वगैरे सांगितलं होतं, की मी शिक्षकांना सांगितलं होतं, की माझा इंटरव्ह्यू आहे PSIचा म्हणून त्याला लागणार. तर तेव्हा थोडी एक आयडिया आली होती. पण तरी पण इतक्या प्रमाणात अजून माहिती नव्हतं कुणाला, की हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि कुणी अपेक्षित पण केलं नव्हतं. कारण कसं होतं आमचं, मला 10वीला 68% मार्क होते, 12वीला 74%. तर कुणाचं असं हे नव्हतं, की हे काय करताल म्हणून किंवा ह्यांनी जे सोडलं. कारण आमच्या गावाकडच्यांना सगळ्यांना किंवा इतर म्हणजे त्यांना पण असं माहिती नसल्यामुळे त्यांचं असं होतं, की यांनी काहीतरी इथं चोरी केलेली आहे आणि चोरी करून पळून गेलेले आहेत. आणि त्या पोरांनी पण तसं सांगितलं होतं. ते पोरं जे गावाकडे यायचे कामाला सापडायला, ते सांगायचे, की यांनी आमचं हे घेतलंय
आणि म्हणून पळून आम्ही गेले. त्यांच्यासाठी यायलो तिथं. तर मग त्यांना तसंच वाटायचं काहीतरी. म्हणून मग त्यांनी पण भरपूर, कारण आमचा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट कधीतरी व्हायचा. माझा तर मी गावात फक्त सर 2-3 वेळेस गेलेलो असून 6 वर्षांमागच्या. तर त्यामुळे मग त्यांना ती अनॉनिमिटीच होती, की अचानक असं काय झालं म्हणून. आणि त्यामुळे गावातले पण इतके म्हणजे शॉक होते, की पूर्ण गावातले, की हे झालं पी-एस-आय, झालं पी-एस-आय. मग त्यांनी पण सर म्हणजे त्यांनी स्वागतच केलं या विषयाचं. त्यांनी काय जे असं हे चोर म्हणत होते तेच आता पोलीस म्हणायला नक्की सर. लागले. म्हणजे त्यांनी असं होतं सर, की त्यांनी 7 दिवस इतकं काम केलं माझ्यासाठी, की हं. पहिल्या दिवशी जी मिरवणूक होती गावामध्ये काढलेली, त्या मिरवणुकीपासून कार्यक्रम असेल, तर गावामध्ये सारखं 2-3दा जेवायला असेल, त्याच्यानंतर जे येणाऱ्या लोकांना पाणी वगैरे देणं असेल, कार्यक्रम आयोजित करणं. 7 दिवस पूर्ण गावातलं कुणी शेतातच गेलं नव्हतं. सगळे आमच्यात तिथं असायचे आणि सगळे कामाला लागलेले. बरं. पूर्ण ह्याचं असं झालं. आणि गाव म्हणजे आमचं असं, की फक्त 20 घरं आणि 100 लोकसंख्या असंच गाव आहे. तर अच्छा. त्यामुळे ते सगळे एकच भावकी असल्यामुळं, सगळे एक असल्यामुळे सगळ्यांनी मग लागले ते. म्हणजे एक पोस्ट किती मॅटर करते. नक्कीच सर. म्हणजे पोस्टचं सर असं होतं, की मला ते सांगायचंच राहिलं, की निकाल लागल्या मी गाडीत असताना मी आईला फोन केला होता. हं. आणि आईला फोन केल्या मी फक्त आईला म्हणलं, की "आई मी पी-एस-आय झालो." तर आई म्हणजे इतकी असं आईला रडायलाच लागली. आई रडणं थांबेना. मग मी शेवटी मी हॅलो, हॅलो म्हणतोय. तिकडून रिप्लायच येत नाहीये. नुसता रडल्याचा आवाज येतोय. तर मग मी म्हणलं, "हॅलो पप्पा." मग पप्पा बोलायला लागले आणि मग त्यांनी म्हणले, की "ती रडायली म्हणले थांब." मग पप्पा म्हणले, "रडू नको." म्हणले, "हे आता आनंदाचा क्षण आहे." म्हणले, "तू रडतेस का?" तर मग आई रडतच होती. तर मग पप्पांनी फोन घेतला आणि त्यांनी म्हणले, "ती रडायली मला बोल." मग मी म्हणलं, "तिला रडू नको म्हणा." तर मग तिने आईनं रडणं थांबवलं आणि ती म्हणली, "मी आता जाईन." म्हणे. माझी आई बचत गटाची अध्यक्ष आहे गावातल्या. बरं. तर त्यामुळे तिचं कसं होतं, की सरकारी ऑफिसेसमध्ये जाणं येणं होतं, पंचायत समितीमध्ये होतं आणि तिनं त्या अधिकाऱ्यांना सांगून ठेवलं होतं अधिकाऱ्यांना, की जे काही अधिकारी आहेत, तर तिने एक लहानपणापासून म्हणजे जेव्हा मी छोटा होतो तेव्हापासून ती मागच्या 7-8 वर्षापेक्षा अगोदरपासून ती अध्यक्ष आहे बचत गटाची. तर तिने बघितलं होतं, की अधिकारी म्हणजे एक छोटासा मुलगा अधिकारी असतो 25-30 वर्षाचा आणि तो त्याची एक सही केली, की आईचं पूर्ण कामच होऊन जायचं. तेव्हा आईला पण नवल होतं, की हे अधिकारी म्हणजे किती ताकदवर असतात, की यांच्या एका सहीने यांचं कर्ज मंजूर व्हायचं, यांच्या एका सहीने यांच्या बचत गटाच्या ज्या बी प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायच्या. तर तेव्हा आधी आई म्हणली, की "मी त्या अधिकाऱ्याकडे जाईन" म्हणे आणि सांगेन, की माझा पोरगा पण आता साहेब झालाय म्हणून. आणि ते पण असेच जसे तुम्ही आमची कामं केले, तुम्ही आम्हाला मग वेगवेगळ्या याच्यावर मदत केली, तर ते पण आता अशीच मदत करेल सर. तर ते म्हणजे एवढी खुश झाली होती हं. आई त्याच्यानंतर आणि आईनं लिटरली त्या दुसऱ्या दिवशी जाऊन बँकेत गेली आई. त्या बँकेतल्या साहेबांना हे दिले. त्यानंतर जी पंचायतीचे अधिकारी होते त्यांना वगैरे पेढे दिले आणि त्यांनी पण असं होतं, की कारण कसं होतं, की सर माझ्या गावाकडे असं म्हणजे लोकांना असं कळतच नव्हतं, की यांची मुलं 6-7 वर्ष ते लोकं त्यांना विचारायचे, "तुमची मुलं आहेत की नाहीत तुम्हाला कोणी मुलं?" आम्ही म्हणजे नव्हतोच गावातच नव्हतो सर. 6-7 वर्ष बाहेर होते तुम्ही. म्हणजे कुणाला बी एक तर हेच सुरू झालं होतं, की यांना मुलं आहेत की नाही? 7 वर्ष नव्हतोच आम्ही गावामध्ये. बरोबर. पण ह्या सगळ्या प्रवासात मग तुम्ही एकतर कुठलं मार्गदर्शन नव्हतं, नाही सर. काहीच आयडिया नव्हती. नाही सर. तुम्ही सांगताय की पहिल्याच प्रयत्नात तुमची प्रिलियम हो, क्लिअर झाली. हो सर. कसा अभ्यास केला होता? सर पहिल्या प्रयत्नात प्रिलिम क्लिअर होण्याचं एक कारण आहे, की म्हणजे हं. आम्ही इथं आलो होतो का, तर आम्ही आल्या-आल्या आम्हाला कुठलाच सोर्स माहीत नव्हता. त्यामुळे काय केलं होतं, आम्ही एक सरळ-सरळ पी-वाय-क्यूचा ठोकळा घेऊन आलो होतो आणि आयोगाचे पेपर घेऊन आलो होतो. तर आम्हाला पुस्तकं वगैरे असं काही माहितीच नव्हत्या गोष्टी. तर ते बरं. आम्ही काय केलं, ते पी-वाय-क्यूचं बुक हं. आणि आयोगाचे पेपर हं. एवढंच केलं होतं. आम्ही ते पी-वाय-क्यू करायचं आणि आयोगाचे पेपर वाचायचा. पुस्तक वगैरे वाचले नव्हते, काहीच केले नव्हते आणि असं होतं की लिटरली पुस्तक कुठल्या विषयाचे काय वापरायचं ते पण माहीत नव्हतं. ते पी-वाय-क्यू नुसते केले आणि जायचं म्हणजे मी फॉर्म भरला होता 2020च्या एक्झामचा. ती एक्झाम झाली 2021ला. तर ती 21ला एक्झाम झाली आणि ती एक्झाम होती ग्रुप सीची आणि 170 जागा होत्या एक्साईजच्या. तर मी फर्स्ट टाईमच तिला गेलो आणि फर्स्ट टाईमच क्वालिफाय झालो. ते क्वालिफाय होण्यामागचं कारण मला वाटतं की पी-वाय-क्यू आणि ते आयोगाचे जे पेपर वाचले होते का, तर ते आयोगाचे मागचे 2013 पासूनचे पेपर वाचले होते आणि ते पी-वाय-क्यू तेवढेच केले होते. म्हणजे पुस्तक वाचणंच झालं नव्हतं. बरं. किंवा मग अशी आयडिया नव्हती, की पुस्तक नेमकं काय वाचावं. मी बी-एला असल्यामुळे माझ्याकडे बी-एचे हिस्ट्रीचे वगैरे बुक होते. पण ते मला वाटतं, की ते बुकमधून एवढं काही नव्हतं. पण ते जे पी-वाय-क्यू वाचले आणि ते आयोगाचे पी-वाय-क्यू आणि ते पी-वाय-क्यू जे बुक होतं ना, हं. त्याचा सर नक्की फायदा झाला. म्हणजे पी-वाय-क्यूचं एवढं महत्त्व आहे त्याच्यामध्ये? सर मला वाटतं, की आता तर खूप नॉलेज आलेलं आहे पी-वाय-क्यू बद्दल. तेव्हा इनिशियल नव्हतं. पण आता मला वाटतं, की आता जर बेस्ट एक्झाम्पल पी-वाय-क्यू काय बदल घडू शकतात किंवा पी-वाय-क्यूमुळे काय होऊ शकते, तर मी त्याच्याबद्दल एक सांगतो. जून 2025 पासून मी कुठलाही अभ्यास केला नव्हता. तिच्या पुढे काय होती, की माझ्या भावाची यू-पी-एस-सी मेन्स होती हं. आणि त्याला मायग्रेन अटॅक आल्यामुळे मी त्याच्या कामामध्ये किंवा त्याला मदत करण्यात, त्याला यू-पी-एस-सीला सगळ्या नोट्स वगैरे काढू लागण्यात ते व्यस्त होतो. आणि त्यानंतर माझं एस-टी-आय सप्टेंबरला जेव्हा निकाल लागला, तेव्हा माझं एस-टी-आय झालं नाही. तर मला अपेक्षा होती, की एस-टी-आय होऊन मग आपण राज्यसेवा करूया. तर बरोबर. माझं वेट जास्त असल्यामुळे मला ग्राउंड पण करणं होणार नाही असं वाटलं होतं. पण जेव्हा माझं एस-टी-आयला हे सिलेक्शन तुम्ही जे सांगितलं की 90 केजी वेट होतं. हां, हे हां. कधीपर्यंत होतं? सर हे वेट जे होतं का माझं ते सप्टेंबरपर्यंत होतं. जेव्हा सप्टेंबर? सप्टेंबर 2025 पर्यंत. बरं. कारण माझं असं होतं, की एस-टी-आय होणार आहे. मग आपल्याला ग्राउंडची काही गरज नाहीये. मग वेट कमी करण्यात, एक्सरसाइज करण्यात एवढा काही वेळ घालवायचा नाही. राज्यसेवेचा अभ्यास कंटिन्यू ठेवूया आपण.
तर तसं असल्यामुळे मी सप्टेंबरपर्यंत वाट बघितलो. पण जेव्हा ॲक्चुअली रिझल्ट आला, तर आमचा असा फर्स्ट पेपर होता, की ज्याच्यात आयोगाने 12 क्वेश्चन कॅन्सल केले होते आणि 2 क्वेश्चन रद्द केले, म्हणजे चेंज होऊन आले होते. तर माझा 304 स्कोर होता, डायरेक्टली 286 वरच आला. तर हे सगळं एवढं कमी झाल्यामुळं काय झालं, की मला पण तो अचानक असं म्हणजे एक हे झालं, की आता आपलं काय होणार? तर मग मी काय केलं, की त्याच दिवशी ठरवलं, की आता फुल्ली काय करायचं, सगळं सोडून द्यायचं. अभ्यास तर पहिलेच बंद केलेला होता. अभ्यास भावाच्या अटॅक आल्यामुळे, मायग्रेन अटॅक. मग मी काय केलं, तिथून पुढे फुल्ली म्हणजे स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला सुरू केलं. तर जेव्हा मी असा व्यायाम करत होतो, तर माझं कुठल्याच परीक्षेकडे लक्ष नव्हतं. पण जेव्हा 9 नोव्हेंबरला राज्यसेवेची परीक्षा झाली, त्याच्या आदल्या दिवशी फक्त मी काय केलं, पी-वाय-क्यूचं जे माझं एनालिसिस केलं होतं, 7-8 पेजेस लिहिलेले होते, की काय आयोगाचं पॅटर्न काय आहे, काय नाही. मी फक्त आदल्या दिवशी रात्री ते 7-8 पेजेस एकदा उलटून फिरून बघितले आणि आयोगाचे पेपर जे होते त्याच्यावर लिहिलेलं होतं, की कसं कुठल्या प्रश्नाला कशाप्रकारे टॅकल करायचं. ते फक्त आदल्या दिवशी मी 2-3 तास बघितलं आणि राज्यसेवेच्या पेपरला गेलो. तर मला राज्यसेवेला सर 130 मार्क्स आहेत क्या प्रिलिम बात है! आणि प्रिलिम क्वालिफाय. त्यानंतर सर कंबाईनची जी प्रिलिम होती, तर ती 4 जानेवारीला होती आणि माझं ग्राउंड होतं 6 जानेवारीला. बरं. तर ते असल्यामुळे सुद्धा ग्राउंड असल्यामुळे आणि असं होतं, की कंबाईन पुढे जाणार म्हणून अशा चालू होत्या चर्चा. आणि दुसरं म्हणजे ते ग्राउंड असल्यामुळे अभ्यासच नव्हता झालेला आणि पुस्तक न वाचल्यामुळे मी तरी पण गेलो आणि त्या दिवशी सेमच तेच केलं, की मागचं जे आपलं लिहिलेलं होतं, तेच पी-वाय-क्यू वाचलं. कसं तेच वाचलं. त्याला गेलो तर त्याला सुद्धा सर मला 65.5 मार्क आहेत. क्या तर बात मी है! त्याच्या पण मेन्सला आहे आता आणि ग्रुप सीला तर सर मला तिथे 75 मार्क आहेत. तर त्याच्या सुद्धा मेन्सला आहे. म्हणजे असं आहे सर, की माझं मी जूनच्या नंतर एक बुक सुद्धा वाचलेलं नाहीये, काहीच केलेलं नाहीये. पण फक्त मी काय करतो, की वेळ मिळाला, की जे पी-वाय-क्यूचं जे आपण एनालिसिस केलेलं आहे किंवा पी-वाय-क्यू सर मी 60-70 वेळा वाचले असतात. तर बरं. सर्वाधिक मला वाटते, की एम-पी-एस-सी जर पास व्हायचं असेल, तर पी-वाय-क्यू बुक आणि आयोगाने विचारलेले जे पी-वाय-क्यू आहेत, तर त्याच्यावर नक्की काम करायला हवं. बरोबर. म्हणजे हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट स्मार्ट वर्क वर्क नक्की खूप सर. महत्वाचं आहे आणि ते हो. तुम्ही करत होतात. हो सर. तर तुम्हाला काहीच माहीत नव्हतं, एम-पी-एस-सी माहीत नव्हती, नाही तुम्हाला सर. पोलीस बनायचं होतं, तुम्ही पोलीस भरतीच्या अकॅडमीला गेलात. हो. नंतर तुम्हाला कळालं पी-एस-आय असते. हो. आता तुम्ही राज्यसेवेच्या मेन्सला पण आहात. हो सर. राज्यसेवेकडे कसे वळालात? सर राज्यसेवेकडे वळण्याचं कारण असं होतं, की जेव्हा म्हणजे मला सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलं तसं, की मला प्रशासनामधली हायरार्की माहिती नव्हती. मी पोलीस भरतीची अकॅडमी जॉइन केली, त्यानंतर पी-एस-आयची जॉइन केली. पण मनात कुठेतरी इच्छा होती, की आपल्याला अधिकारी व्हायचं तर टॉपचा अधिकारी व्हायचंय. हं. आणि पण कसं होतं, की मी तयारी चालू केल्या असल्यामुळे मला ते आता ही सोडून तिकडे जाता पण येत नव्हतं. म्हणून बरोबर. मग मी एक इच्छा होती. पण काय झालं, की 2023 पर्यंत होतं, की आता आपण राज्यसेवा करायला हवी. पण 23ला आयोगाने पॅटर्न चेंज केला होता. हं. 23ला सांगितलं, की आता ही डिस्क्रिप्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह. होणार आहे. तर मग मी ठरवलं, की आता जर पॅटर्न चेंज होणार आहे, आपण तिकडे जावं. तर मग ही हातात आलेली पोस्ट आहे एक तर कारण ऑलरेडी मी मेन्स दिल्या होत्या 23 पर्यंत. तर मग हातात आलेली असल्यामुळे मी काय केलं, कोर फोकस कंबाईनवर राहू दिलं बरोबर. आणि ठरवलं, की ही 2025ला डिस्क्रिप्टिव्ह होणार. अगोदर ग्रुप बी मधून एक पोस्ट सिक्युअर करू, म्हणजे एक फॅमिलीला पण सपोर्ट होईल आणि दुसरं म्हणजे आपल्याला पण एक सपोर्ट राहील, इकॉनॉमिक सोर्स होईल. तर ते केलं आणि ते जसं होईल, की मग राज्यसेवा करूया म्हणलं. तर मी सर मागच्या वर्षीची बी राज्यसेवा दिली होती. बरं. ती पण प्रिलिम मी क्वालिफाय होतो. पण कसं होतं, की त्यावेळेस माझी कंबाईन मेन्स असल्यामुळे म्हणा, मराठी ग्रामर करायचं असल्यामुळे मला ते लक्ष देता नाही आलं तिकडं. पण यावर्षी मी सर पूर्णपणे म्हणजे राज्यसेवेकडेच आता लक्ष देतो. नाही, त्यावेळेस तुम्हाला तुमचं लक्ष डिव्हाईड होत होतं. हो. तुम्हाला एकतर कंबाईन किंवा राज्यसेवा दोन्हीपैकी एक सिलेक्ट करायचं होतं. हो सर. आता तुमच्यासाठी रान मोकळं आहे राज्यसेवेसाठी. हो सर. आता तर म्हणजे आता मी ग्रुप बी मेन्सला पण आहे, ग्रुप सीला पण आहे आणि दोन्हीकडे पण चांगलं आहे. म्हणजे ग्रुप बी मध्ये सब रजिस्ट्रार पोस्ट चांगली आहे. ग्रुप सी मध्ये एक्साईज पी-एस-आय पण चांगली आहे. पण तरी पण सर मी फोकस फुल्ली राज्यसेवेवर आहे आणि तिकडच राज्यसेवेमध्ये डी-वाय-एस-पी पोस्टवर लक्ष आहे. अच्छा. आता कंबाईनमध्ये पी-एस-आय नंतर काय पाहिजे तुम्हाला? आता तुमचा फोकस आहे हो राज्यसेवेकडे. सर. बरं कशा पद्धतीने तयारी करत होतात, की जेणेकरून नवीन विद्यार्थी जे येतील, हं. त्या विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शन मिळेल अशा हिशोबाने सांगा? सर मला वाटतं की कुठला बी नवीन विद्यार्थी आला, तर हं. त्यांना सर्वप्रथम तर मला वाटते म्हणजे माझा असं मला एक ड्रॉबॅक वाटतो मला माझ्या अभ्यासातून, की मला पास होण्यासाठी किंवा इथं सक्सेसफुल होण्यासाठी 5 वर्ष का गेले माझे? तर मला वाटतं की मी कोचिंग लावलेली नाही किंवा बरं. मी कसं होतं की जेव्हा तुम्ही कोचिंग लावता, तर तेव्हा तुम्हाला थोडं तरी आयडिया येते, एक ब्रीफ आयडिया की काय-काय करायचंय, काय-काय नाही. तर मी कोचिंग न लावल्यामुळे म्हणा किंवा मला कुणाचं मार्गदर्शन न मिळाल्यामुळे म्हणा, की मला इथं काय होतं की मी 21 पासून तर 24 पर्यंत सलग 4ही पण मेन्स लावतो. तर त्या मेन्सला माझं काय चुकायलं हे कळायला खूप उशीर लागला आणि मी टेस्ट सीरीज पर्सनली जॉइन केली 2024ला. त्याआधी मी काय करायचा, टेस्ट सीरीज झेरॉक्सवरून घेऊन जायचा आणि घरी टेस्ट सीरीज सोडवायचा. मग हं. त्याच्यामध्ये कसं व्हायचं, की थोडं काही काम आलं तर बाजूला सरकायचा आणि पुन्हा येऊन सोडवायचा. तर बरोबर. मला वाटतं त्या माझ्या काही मिस्टेक आहेत. म्हणजे जर तुम्हाला म्हणजे नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं याच्यापेक्षा काय करू नये का तिकडे जास्त फोकस करायला हवं. एक्झॅक्टली. जसं की त्यांनी मला वाटतं, की सर्वाधिक फोकस जे आहे का नवीन आलेल्या विद्यार्थ्यांनी ते सर्वप्रथम आल्या-आल्या कुठलंतरी एक म्हणजे आपला गाईडन्स मार्गदर्शक असेल तो मार्गदर्शक निवडावा. जेणेकरून त्यांना टू दी पॉइंट एक्झाम म्हणजे आमचे मित्र जे होते आता माझ्यासोबत काही माझे मित्र-मैत्रिणी आहेत.
तर त्यांनी सर फर्स्ट अटेम्प्ट मध्येच क्वालिफाय केलेली आहे. तर त्यांचं आणि आमचं जेव्हा बोलणं होते तेव्हा ते हेच म्हणतात की तुझ्याकडे नॉलेज खूप आहे म्हणतात आमच्याकडे. त्यामुळे सर मी फर्स्ट राज्यसेवेला गेलो आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बाहेर आलो तिथून राज्यसेवेला. पण त्यांचं ते म्हणतात तुझ्याकडे नॉलेज खूप आहे पण तू मार्क्सवादी नव्हता म्हणे. तू म्हणजे कसं होतं की असं आमचं असं होतं की म्हणे की आम्ही टू दी पॉईंट अभ्यास केलेला आहे. परीक्षेची जी रिक्वायरमेंट होती तेवढंच. मग त्यांनी कोचिंग लावलेलं होतं. त्यांनी तेवढं जेवढं एक्झामला लागते तेवढा अभ्यास केला आणि तिथून बाहेर पडले. पण माझं सहज असं होतं की सर माझा भाऊ युपीएससी करत असल्यामुळे माझं नॉलेज खूप ब्रॉड आहे. मला म्हणजे कंबाईनच्या विद्यार्थ्याला हे अपेक्षित नाही की अमेरिकन क्रांती, फ्रेंच क्रांती, चायनाचं कल्चरल रिव्हॉल्युशन काय आहे, तर हे अपेक्षित नाही. पण माझा ते पूर्ण ब्रॉड अभ्यास झालेला आहे. तर ते मला वाटते की जर तुम्ही कुठला तरी मार्गदर्शक निवडावा सर्वप्रथम तर आल्या किंवा मग तुम्हाला कुणीतरी असं म्हणजे जरुरी नाही की तुम्ही कोचिंगला जाल. मग तुमचं कोणी भाऊ लागलेला असेल किंवा तुमच्या आता काही काही लायब्ररी पण अशा आहेत की त्या लायब्ररीमध्ये तिथले जे माजी विद्यार्थी आहेत ते येऊन गाईड करत राहतात. तसं बी काही निवडू शकता पर्याय. दुसरं म्हणजे निवडल्यावर मला वाटते पुस्तकं वाचण्याबरोबर तुम्ही सगळ्यात मोस्ट ऑफ जे आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यावर नक्कीच काम करा. म्हणजे जर अर्धा वेळ जर काय करायला पाहिजे तर मला वाटतं ती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. मी एक सहज सर मागच्या वर्षी अनालिसिस केलं होतं की आयोग जे 100 क्वेश्चन विचारते त्याच्यापैकी 40 ते 50 क्वेश्चन PYQ वरच विचारलेले असतात. फक्त चेंजेस होऊन म्हणजे जर यावर्षी विचारले की इंडियन जे काही भारतातील जो हे आहे म्हणजे भारताची जी आपल्या भारताच्या जे डेमोक्रेसीवर जे वक्तव्य आहेत विचारलेले, तर यावर्षी जर एखादं वक्तव्य विचारलं की भारताच्या लोकशाहीचं याने काय काय वर्णन केलेलं आहे, तर यावर्षी वर्णन विचारलं तर पुढच्या वर्षी व्यक्ती विचारतात. तेच म्हणजे एकच क्वेश्चन असते त्याला फक्त फिरवल्या जाते. तर ते जेव्हा तुम्ही PYQ अनालिसिस करता ना तेव्हा तुम्हाला हे नक्कीच कळून जाते. तर मग पहिलं तर मार्गदर्शक निवडावं, दुसरं म्हणजे PYQ वर चांगलं काम करावं, तिसरं मला वाटतं सर टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज ते पण कसं जावं की फिजिकली कुठल्यातरी आता शाळेमध्ये जाऊन किंवा मग जे काही क्लास होत असेल तिथे जाऊन द्यायला हव्यात. कारण जेणेकरून काय होते की मला जेव्हा 4 मेन्स देऊन मला एक कळली आयडिया आली की आपलं चुकतंय काय? तर माझं जे सर एक्झामच्या वेळेस टेम्परामेंट असते. ते टेम्परामेंटच मेंटेन होत नव्हतं की एक्झाममध्ये गेलं की काहीतरी असं व्हायचं की ते कुठल्यातरी सिच्युएशनला माझं काय व्हायचं पॅनिक सिच्युएशन व्हायची. तर मग मी तेव्हा ते अनालिसिस केलं की आपलं चुकतंय काय? तर मग ते एक्झाम टेम्परामेंट असा विषय बाहेर आला की एक्झाम टेम्परामेंट आहे का ते चुकते. म्हणून मी काय केलं नंतर मग मी सारखं 2024 ची एक्झाम होती. त्या एक्झामच्या 24च्या वेळेस सर मी म्हणजे 18-20 टेस्ट सिरीज सोडवल्या असतात. तर त्या 18-20 टेस्ट सिरीज शाळेमध्ये जाऊन दिल्या होत्या कुठल्यातरी. जेणेकरून मग आयोगाची एक्झाम जशी शाळेत होती ते वातावरण मला इथेच मिळालं. तर त्यामुळे मग मला वाटतं की हे 3 गोष्टी सर सगळ्यात म्हणजे सर्वात जर पास व्हायचं असेल तर कुठला तरी मेंटॉर पाहिजे तुम्हाला. दुसरं म्हणजे आयोगाची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तिसरं म्हणजे टेस्ट सिरीज. अगदी बरोबर. तुमचे बंधू UPSC करत होते. हो आता तुमचा पण काय कल आहे का UPSC कडे जाण्याचा? सर माझा UPSC कडे कल नाहीये. पण माझं MPSCतून DYSP पोस्ट घ्यायची आणि माझं थोडं दुसरं पण पुढे ब्रॉड आहे. म्हणजे माझं सर असं आहे की माझा आमच्या दोघांपैकी एक ठरवलं होतं की जे घरामध्ये म्हणजे घरच्यांना सर्वप्रथम आर्थिक स्रोत एक उपलब्ध करून द्यायचा पैशाचा. मग ते स्रोत मिळाल्याच्या नंतर दोघांपैकी कुठलं पण माझं एक हे होतं की सर मराठवाड्यामध्ये काही मला म्हणजे माझं असं पर्सनली हे आहे की माझा भाऊ जेव्हा IAS किंवा IPS होईल आणि त्यानंतर ते झाल्यानंतर मी जॉब सोडून देणार आहे. कुठली पण मला जी जॉब लागली ती सोडून देणार आहे आणि मी स्पेशली सर मराठवाड्यासाठी वर्क करणार आहे. मी एक ठरवलेलं आहे की म्हणजे 1947 ला जेव्हा मराठवाडा मुक्ती संग्राम झाला होता 1948 ला 17 सप्टेंबर 1948 ला. तर त्यावेळेस सर काय होतं की अशा आमच्या परभणीमध्ये, नांदेडमध्ये किंवा मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यामध्ये काही घटना घडल्या होत्या. तर त्या घटना सर अजूनही घटनाच आहेत. म्हणजे त्या घटनांना लिटरली गावाच्या बाहेर कुणाला काही माहितीच नाही त्या घटनांमध्ये काय झालेलं होतं ॲक्चुअली. बाहेर काही चाललंय? बाहेर काही चाललेलं नाही. म्हणजे आता आमच्या इकडं काही गावं आहेत. त्या गावांमध्ये असं काय केलेलं आहे की निजामांची जी क्रूर संघटना होती रझाकार नावाची. तर त्या रझाकार नावाच्या संघटनेने काय केलेलं आहे, इतके अत्याचार केलेत. काही महिलांना घराच्या मध्ये कोंडून जाळून टाकलेलं आहे. तर काही महिलांना म्हणजे बलात्कार वगैरे करण्याचा प्रयत्न केला. तर त्या महिलांनी स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी लिटरली विहिरीत उड्या मारल्या आहेत आणि विहिरीत असे म्हणजे आमचे आजोबा, पणजोबा सांगतात की या विहिरीमध्ये हाडाचे सापळे होते आमच्या वेळेस. आम्ही जेव्हा म्हणजे ते गाळ वगैरे काढायचं तेव्हा हाडाचे सापळे वर यायचे. तर सर मला त्याच्यावर काम करायचं की ते नेमकं ॲक्चुअली त्यावेळेस काय झालेलं होतं इथं. क्रुएल्टी काय झाल्या होत्या किंवा कोण मेलेले लोक ते कोण आहेत किंवा आपला त्याच्याशी काय संबंध आहे आणि ते सर मला त्याच्यावर कार्य करायचं. क्या बात आहे. जे असे विचार असणं पण खूप गरजेचं आहे. कारण एकदा गाव सोडलं की परत काही लोकांना घेणं देणं नसतं की मागे काय झालंय किंवा काय चाललंय. प्रत्येक जण आपापल्या संसारात म्हणा किंवा आपल्या नोकरीत दंग होऊन जातो. तुम्ही सांगितलं की तुमचं वजन तुम्ही 90 किलोवरून कमी केलं. कसं केलं होतं? कारण बऱ्याच जणांचा तो प्रॉब्लेम असतो. सर वजनाचं असं केलं होतं की म्हणजे माझं जेव्हा निकाल लागला मला वाटतं 3 सप्टेंबर होती तारीख. 3 सप्टेंबर 2025 ला. तर निकाल लागला होता तर माझ्या पुढे आता म्हणजे एक मेन प्रश्नच होता की 2 मिनिटं 30 सेकंद जे टाईम आहे PSI साठी ग्राउंड इतक्या टाईमामध्ये तुम्हाला यावं लागते.
तर ह्या 2 मिनिटं 30 सेकंदात मी ठरवलं की मी त्याच दिवशी काय केलं, आमच्या बाजूला म्हणजे पाषाणला काय आहे की एक SP ऑफिस आहे. हं. तिथे ग्राउंड आहे. त्या ग्राउंडवर गेलो. त्या ग्राउंडवर एक सहज म्हणलं की आपण 800 मीटरचा राउंड मारून बघूया की आपल्याला टाईम किती लागतो. 90 किलो वजन घेऊन. 90 किलो वजन घेऊन. तर मी काय केलं, एक नॉर्मल सेगाचा शूज होता घरामध्ये. ते सेगाचा शूज घातला आणि गेलो ग्राउंडवरती रनिंग करायला. ते 2 राउंड मारले. पण सर्वप्रथम तर मला 2 राउंडच कंप्लीट झाले नाही. म्हणजे मी एक राउंड मारला जोरात आणि दुसरा राउंड असं चालत म्हणजे दुसरा राउंड मारला आणि अर्ध्यातच थकवा आला, तर तसंच मग पुढे चालत असं करत गेलो. तर 5 मिनिटं 13 सेकंद लागले होते त्याला बरं. 2 राउंडला. आणि किती लागतात 2 मिनिटं 30 सेकंदात आलं तुम्हाला 50 मार्क मिळतात. तुम्हाला किती 5 मिनिटं 13 सेकंद लागले होते मला. बरं. तर मग माझं असं झालं की आपल्याला दुप्पटपेक्षा अधिक टाइम लागत आहे. तर मग हे असं करू आणि एक तर राउंडच कंप्लीट झाले नव्हते खरं म्हणजे 2 राउंड सुद्धा मारता नव्हते आले. तर तेव्हा मला माझ्या शरीराकडे बघून वाटले की यार काय म्हणजे हे शरीर आहे आपलं. मी त्याचा फोटो पण दाखवला आपल्याला की किती जाड शरीर होतं. लिटरली मला सर ट्रिपल एक्सेल शर्ट लागायचे. बापरे. एवढे जाड शरीर होतं. तर मग मी काय केलं की तेव्हाच मी ठरवलं की आता आपण कुठलं तरी एक हे मार्गदर्शक बघूया आणि फिजिकल फिटनेसवर काम करूया. तर मी काय केलं, स्वारगेटला आगाशे ग्राउंड आहे. त्या आगाशे ग्राउंडला मी जॉईन झालो आणि मी राहत होतो बावधनला. म्हणजे माझ्या घरापासून ग्राउंड 19 किलोमीटर दूर होतं. बापरे. तर मी माझं शेड्यूल असं होतं सर, मी सकाळी 5ला उठायचा, 5:30 पर्यंत आवरायचं वगैरे सगळं आणि 6ला ग्राउंडला टच व्हायचा. 6ला ग्राउंडला टच झाल्यानंतर 6 ते 9:30, 9:15 पर्यंत मी ग्राउंडवरच असायचा. म्हणजे मॉर्निंगला माझी 12 ते 13 किलोमीटर मॉर्निंगला रनिंग असायची. त्यानंतर तिथे ABC वर्कआउट वगैरे चालायचं. वेट कमी करण्यासाठी एवढं वेट होतं? कमी करण्यासाठी सर. बरं. तर मी 6ला ग्राउंड पासून 9:30 पर्यंत पूर्ण टाइमच ग्राउंडवर स्पेंड करायचा. हं. ते केल्याच्या नंतर सर मी काय करायचा, डाएट मध्ये सांगायचं झालं तर मी मॉर्निंगला उठल्या ब्लॅक कॉफी घ्यायचा. मी 4 गोष्टी पूर्णतः बंदच केल्या होत्या. साखर, तेल, चपाती आणि भात. हे सप्टेंबर महिन्यापासून जानेवारीची म्हणजे ज्या दिवशी आता ग्राउंड संपलं त्या दिवशी मित्रांनी आम्ही हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं. तर तेव्हापर्यंत सर मी काही म्हणजे तेलाचा एक दाणा सुद्धा म्हणजे तेल पोटात गेलंच नव्हतं माझ्या काहीच. बापरे. तर इतकं हे शुगर सुद्धा गेलीच नव्हती. तर मी फुल्ली डाएटवर होतो. म्हणजे मॉर्निंगला उठलं की ब्लॅक कॉफी घ्यायचा. त्यानंतर फ्रुट्स वगैरे खायचा आणि ग्राउंडला जायचा. ग्राउंड क्या झाल्याच्या बात है. नंतर प्रोटीन घ्यायचा. प्रोटीन घेतल्याच्या नंतर काय करायचं, आल्यानंतर एग्ज वगैरे खायचा घरी. एग्ज झाल्याच्या नंतर 11 म्हणजे 10:30 पर्यंत आवरायचं आणि 10:30ला थोडंसं रेस्ट करायचा. रेस्ट केल्याच्या नंतर 12 पर्यंत 12, 12:30ला मी जिमला जायचा दुपारी. दुपारी? दुपारी जिमला जायचं. म्हणजे असं होतं की ते जिम मधलेच होते की मी एकटाच दुपारी जिममध्ये असायचो. कोणीच नसायचं. 12 ते 2 पर्यंत मी तिथे जिम करायचा. 2ला आल्याच्या नंतर मी काय करायचा, हलकं स्प्राउट वगैरे जे खायचे, फ्रुट्स खायचे ते खायचा आणि थोडं रेस्ट करायचा 5 वाजेपर्यंत. 5ला रेस्ट झाला की 5ला निघायचा मी तिकडून पुन्हा. म्हणजे 19 किलोमीटर पुन्हा इथे स्वारगेटला यायचं आगाशी ग्राउंडला आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा 8:30, 9 पर्यंत ग्राउंड करायचा. 7-8 किलोमीटर रात्री रनिंग, ABC वर्कआउट. म्हणजे असं सारखं सर माझं मी 2 टाइम म्हणजे 80 किती किलोमीटरचा दिवस? प्रवासच होता माझा दिवसात. बरोबर. आणि किती दिवस चाललं होते? सर हे 4-5 सप्टेंबर पासून तर 6 जानेवारी पर्यंत हे चालू होतं. बरं. बराच मोठा. आणि किती वजन कमी झालं? सर माझं पहिल्या म्हणजे असं टार्गेट होतं. मी डेली म्हणजे वजन काटा असते ती डेली माझ्या समोरच असायचा. दिवसाचं वर्कआउट करणं झालं की संध्याकाळी मी वजन काट्यावर उभं राहायचं आणि माझं टार्गेट होतं की डेली 400 ग्राम वजन कमी झालंच पाहिजे सुरुवातीच्या काळात. 400 ग्रॅम डेली? डेली सुरुवातीच्या काळात तरी व्हायला हवं. तर ज्या दिवशी माझं 400 ग्राम वजन कमी व्हायचं नाही त्या दिवशी मी मधल्या कुठल्या पण टायमांमध्ये पुन्हा पुण्यात वापस यायचा पर्वतीच्या पायथ्याशी आणि भर दुपारी भर उन्हामध्ये काय करायचा, हुडी घालायचा, पूर्ण शरीर पॅक करून घ्यायचा आणि खालून वर पळत जायचा, चक्रा मारायचा. लिटरली 10-20 चक्रा मारायचा बरं. आणि बॅगमध्येच काटा सोबत असायचा. जेव्हा बघायचं की 400 ग्राम कमी झाले तेव्हा मग चला म्हणायचं घरी, तेव्हा घरी जायचं. सर होतं असं एवढं वजन कमी? सर नक्कीच होते. वजन म्हणजे 400 मी कधी-कधी ते 600-700 पर्यंत पण कमी केलेलं आहे. काय होतं की जेव्हा म्हणजे जी जाड माणसं असतात, त्या जाड माणसाला जेवढा स्वेट बाहेर काढता येईल तेवढा स्वेट जर बाहेर काढला तर वजन होते कमी. आणि मला वाटतं वजन सर्वाधिक कमी जर कशाने होत असेल तर रनिंग नव्हते. रनिंग चांगलं वजन कमी होते. तर माझं सर सुरुवातीच्या 50 दिवसात 18 किलो वजन कमी झालं होतं आणि नंतर 60व्या दिवशी म्हणजे 60 दिवसामध्ये 90 किलोवरून 68.7 kg वर आलं होतं. क्या बात आहे. 60व्या दिवशी म्हणजे जे टार्गेट अचीव्ह करायचं होतं, म्हणजे माझं असं लिटरली होतं की ग्राउंड होईपर्यंत आपल्याला करायचं हे सगळं. पण जे ग्राउंडचे क्रायटेरिया होते मी ते 60व्या दिवशी फुलफिल पण झाले होते. ज्या दिवशी अच्छा. वजन कमी झालं त्या दिवशी सगळे ग्राउंडचे क्रायटेरिया कंप्लीट केले. पण ज्यावेळेस तुमचं स्वप्न होतं PSI बनायचं, तुमचं वेट 90 किलो, हां, हां. असं वाटत नव्हतं, भीती वाटत नव्हती का रे आपल्याला ग्राउंड होईल का भविष्यात? सर असं नव्हतं. माझं वेट सुरुवातीला नव्हतं. मी जेव्हा पुण्यात आलो का माझं वेटच 62-63 kg होतं. पुण्यात पण चांगलं खायला भेटत होतं का? पुण्यात खायला नव्हतं. आम्ही पुण्याच्या आउटसाईडला राहत होतो. हं. तर राहत असल्यामुळे माझा स्वयंपाक मी आणि भाऊ दोघंच बनवायचे. तर आम्ही रूम मध्येच पूर्ण 6 वर्ष आम्ही रूम मध्ये अभ्यास केला. दोघांनीच अभ्यास केला. रूम मध्ये अभ्यास करायचा. तर ते काय व्हायचं की रूम आम्ही रूमच्या बाहेर पण पडायचं नाही, काहीच नाही. तर मी बाजूला स्वयंपाक करायचा, खायचं आणि इथं बसायचं, इथून उठायचं आणि अंथरुणावर जायचं. म्हणजे आमची लिटरली जर्नी हालचालच नाही. काहीच हालचाल नव्हती. किचन मधून त्या अभ्यासाच्या टेबलवर आणि अभ्यासाच्या टेबलवरून बेडवर
एवढंच प्रवास होता. तर मग ते माझं वजन सर पूर्वी पण ते तुम्हाला सांगितलं तसं 62-63 वजन होतं. तर 63 वरून वाढत कधी वाढत गेलं तर ते 90 वर कळालंच नाही मागच्या वर्षात. बरं, सेंचुरी केली नाही कम्प्लीट. नाही सर, म्हणजे ते झालंच होतं वजन, म्हणजे ते अभ्यासानंच झालं होतं. मी असं भरपूर जणांना विचारलं. त्यांनी सांगितलं, की बसून-बसून वजन वाढतंय तुमचं. तर ते वजन इथं आल्यामुळेच वजन वाढलं होतं आणि शेवटी मग ज्या कारणासाठी आपण इथं आलो होतो, त्या कारणाला आल्यावर मग ते आणि असं वजन होतं, की वजनाचा यायचा पूर्वी पण विचार यायचा, की वजन आपलं कमी करायला हवं. पण भावाने सांगितलेलं होतं, की एकदा तू अचीव्ह कर फक्त रिझल्ट लाव. मनात जे ठरवलेलं काही आहे, करता काही येईल करता येईल म्हणून. आणि ते केलं तुम्ही. केलं सर मी नक्की. बरं, आज तुम्ही जे सांगितलं की तुम्ही मॉक इंटरव्ह्यूला पण ब्लेझर घालून जात होते, इंटरव्ह्यूला तुम्ही हो ब्लेझर सर. घालून. जनरली यूपीएससीला लोक ब्लेझर घालून जातात किंवा हं. आता एमपीएससीला सुरुवात झाली. हां. पीएसआयला पण लोक येतात ब्लेझर घालून. सर नाही येत पी-एस-आयला. तुम्ही का घातलं? माझं सर कारण होतं काही. म्हणजे हं. कसं होतं, की माझ्या भावाचं हमेशा म्हणणं असायचं मला, की तो यू-पी-एस-सी करत असल्यामुळे ते म्हणायचं, की तुझं त्यांनी माझं नॉलेज सर कधी पण एम-पी-एस-सीच्या ब्रॉडच ठेवलेलं होतं. तर त्याचं बरोबर. असं म्हणणं होतं, की तुझा आपण मॉक इंटरव्ह्यू असा घेऊ, जो एम-पी-एस-सीच्या पुढे असेल आणि यू-पी-एस-सीपेक्षा कमी असेल. तर त्यामुळे सर माझा भाऊ लिटरली मला घरात असं परेशान करायचा, की 45-45 मिनिटापर्यंत त्याने माझ्या घरात इंटरव्ह्यू घेतलेले. बरं. तर दोघंच. हां, दोघांनीच. त्यानं यू-पी-एस-सीचे 2 इंटरव्ह्यू दिलेले होते. त्यामुळे अनुभव त्याला होता. तिथला अनुभव होता, की तिथं कसं ग्रिल वगैरे करतात, काय करतात. तर त्यांनी ते करायचं. तर ते करताना सर मी तुम्हाला उदाहरण सांगितलं तसं, की मी जेव्हा एका ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला गेलो, तर तेव्हा मला त्यांनी ते बॉटल आणि गुलाबाच्या कुंडीचं उदाहरण दिलं होतं, की मला सांगितलं होतं, की टेबलावर एक बॉटल ठेवलेली आहे आणि एक गुलाबाची कुंडी ठेवलेली आहे. तर तुम्हाला काय बघायला आवडेल? म्हणजे बॉटल बघायला आवडेल, की गुलाबाची कुंडी बघायला आवडेल? बरोबर. तर मी सांगितलं, "सर मला गुलाबाचं फुल असलेली कुंडी आवडेल बघायला." तर त्यांनी तेच सांगितलं होतं, की बॉटल बघण्यापेक्षा गुलाबाची कुंडी कुणालाही बघायला आवडेल. तर त्यामुळे तुम्ही ब्लेझरमध्ये असताल ना, तर एक चांगला अटायर वाटते. बघण्याचा दृष्टिकोन बदलते तुमच्याकडे. म्हणून मी तिथून पुढे ब्लेझर कंटिन्यू केलं. क्या बात है! इथून पुढे विद्यार्थ्यांनी पण ते लक्षात घेणं हो सर, गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी मला दुसरं पण एक उदाहरण दिलं होतं, की म्हणजे रस्त्यानं जाताना एक केस नसलेला माणूस आहे हं. आणि एक मस्त केस विंचरून वगैरे चांगला चाललेला माणूस आहे. तर तुम्हाला कुठलं बघायला आवडतं? तर मी सांगितलं, "सर केस असलेला माणूस." तर त्यांनी तेच म्हणजे उदाहरण दिलं होतं. मला असं भरपूर ठिकाणी जेव्हा फीडबॅक भेटले, तेव्हा मग मी कंटिन्यू ब्लेझर घालत गेलो. क्या बात है! नक्कीच खरं तर तुमचा प्रवास तर तो आहेच हो विद्यार्थ्यांना सर. प्रेरणा देणारा. परंतु आजही भरपूर विद्यार्थी तुमचं जसं टार्गेट होतं पी-एस-आय बनणं, हो सर. भरपूर लोकांचं टार्गेट आहे पी-एस-आय बनणं, हां, की ह्या सगळ्या क्षेत्रात येतात, अडकून पडतात. हां. नक्की काय चुका होतात? सर मी माझे खूप जवळून बघितलेले आहेत. आता माझ्या ग्राउंडला काही माझे मित्र सोबत आहेत. हं. त्यांचं मी नाव घेत नाही कारण त्यांनी पण खूप स्ट्रगल केलेलं आहे. सर त्यांचं वय आता 32 आहे. तुम्ही जर लिस्ट बघितलं तर तुम्हाला लिस्टमध्ये भरपूर सारे मुलं असे दिसतील ज्यांचं वय 32 वर्ष वगैरे आहे. त्यांचं सर गोष्टी असं म्हणजे काय होते, की तुम्ही इथे जेव्हा एम-पी-एस-सीत येता, तर तुम्हाला म्हणजे तुमचं जर प्रॉपर माइंडमध्ये नसेल, की आपल्याला काय व्हायचंय, आपलं टार्गेट काय किंवा आपण इथं आलोत कशाला? तर आता जे काय होते मुलं आता माझं म्हणणं आहे, की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची आणि तुम्ही जे अर्ली एजमध्ये ठरवलं आहे, तर तुम्ही म्हणजे तुम्ही खूप लवकर यायला हवं. इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे, अर्ली बर्ड कॅचेस द प्रे. येस. जे लवकर येतात त्यांना लवकर शिकार मिळते. तर आम्ही सर 12वी झाल्यानंतर मी पर्सनली 12वी झाल्यानंतर आलो होतो. माझा भाऊ 10वी झाल्यानंतरच आला होता. तर माझं पहिले तर असं म्हणणं आहे, की तुम्हाला जर स्पर्धा परीक्षा करायची आहे आणि तुम्ही ठरवलं आहे, तर तुम्ही लवकर कमी वयात यायला हवं. जेवढं कमी वय असेल तेवढं तुमच्यावर एक बर्डन येणार नाही. दुसरं बरोबर. म्हणजे तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या टार्गेटपासून कधी हलले नाही पाहिजे. पर्सनली आम्ही आमचं टार्गेट काय होतं ते आम्ही आमच्या डोळ्यासमोरच लावून ठेवलेलं होतं. जे माझे उद्देश होतं पी-एस-आय. आता सुद्धा माझ्या मोबाईलच्या प्रोफाईलला आता माझं डी-वाय-एस-पी जे टार्गेट आहे, हं. तर ते पहिले माझे 2 स्टार असायचा फोटो प्रोफाईलला, आता आता 3 3 स्टार स्टार. आहे. तर आता सुद्धा माझ्या टॅबच्या याच्या प्रोफाईलला ते 3 स्टार फोटोज आहे. आणि ते असं आहे मॅनिफेस्टेशन की मी होणारच आहे आणि समोर जिथं बसतो तिथं सुद्धा तेच लावलेलं आहे. तर तुम्ही ते तुमच्या टार्गेटपासून मला वाटतं भटकायला न हवं. तिथं टार्गेटवर फिक्स असायला हवं. तिसरं म्हणजे काय, की तुम्ही इथं स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर म्हणजे आमचे जे सीनियर होते, तर त्यांनी मला एक म्हण सांगितली होती, की म्हण म्हणण्यापेक्षा त्यांनी एक मला शब्द सांगितला, एक ओळ सांगितली होती. ते म्हणले, की तुम्ही स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर तुम्हाला मित्र हवा, पण जिगरी नसावा आणि मैत्रीण असावी, पण गर्लफ्रेंड नसावी. गर्लफ्रेंड नसेल. तर त्यांनी ही लाईन सांगितली, तर मी शेवटपर्यंत ती सर लाईन लक्षात ठेवली होती, की माझा एम-पी-एस-सी सर कुणीच मित्र नव्हता. बरोबर. लिटरली फक्त ग्राउंडला आल्यावर जेव्हा ग्राउंडला जरा साधर्म्य म्हणजे मित्रांशी जुळलं वगैरे आणि तेव्हाच माझे मित्र झाले. मागच्या 5-6 वर्षात माझा कुणीही एम-पी-एस-सीत मित्र नाही किंवा कुणीही मैत्रीण सुद्धा नाही माझी. क्या बात है! एक दिशा हं. देण्यासाठी कुणीतरी मार्गदर्शक असावा असं तुम्हाला वाटतं का? हो सर, मला पर्सनली वाटते, की मार्गदर्शक म्हणा, मेंटॉर म्हणा, नक्कीच पाहिजे एम-पी-एस-सीमध्ये. कारण त्यांनी कसं होतं, की तुम्हाला ते भरकटू देत नाही. टू दी पॉइंट जे परीक्षेला अपेक्षित आहे का, तर ते नवीन विद्यार्थ्यांना माहिती नसते. आता मला सुद्धा खूप मेसेज येतात सोशल मीडियावर, "सर गाईड करा, गाईड करा." पण ते माझी एक्झाम असल्यामुळे मला गाईड करता येत नाही किंवा मग मी तेवढं प्रॉपर नाही गाईड करू शकणार. कारण कसं होतं, की म्हणजे मी विद्यार्थी म्हणून मी सुद्धा विद्यार्थीच आहे सध्या हं. पण.
तर जे तुमचे मार्गदर्शक असतात ते तुम्हाला बरोबर एक्झामची जी रिक्वायरमेंट असतात तेवढंच देतात आणि जेवढं एक्झाम पास होण्यासाठी लागते तेवढा अभ्यास करून तुम्ही लवकरात लवकर पोस्ट काढू शकता. तर त्यामुळं मार्गदर्शक लवकरात लवकर निवडायला हवं. अगदी बरोबर. एक या पॉडकास्टमधला शेवटचा प्रश्न. हो. आज तुम्ही सांगितलं की गावामध्ये तुमचे भरपूर सत्कार झाले, हो सर. मिरवणुका झाल्या, हम्म. लोक वाहवा करायला लागली. आता हे पाहून हम्म. लोकांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यावं का? सर मला वाटते की म्हणजे मला ती गावाकडे पण असं कांगणे सरांसोबत बोलणं झालं होतं किंवा इतरही लोकांसोबत बोलणं झालं तेव्हा त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणजे ज्यांच्याकडे सत्ता असते म्हणजे एक तर 3 लोक असतात समाजामध्ये. एक तर सत्ता असणारे, ज्यांच्याकडे सत्ता असते त्यांच्याकडे ऑलरेडी पैसा येतो, त्यांचा भरपूर कारभार चालतो, त्यांना काही आयुष्यात करायची गरज नसते. दुसरे असतात मालमत्ता असणारे, ज्यांच्याकडे मालमत्ता आहे, वडिलोपार्जित संपत्ती कमावलेली वगैरे आहे, तर त्यांना सुद्धा काही गरज नाही. तर तिसरे जे प्रकारचे लोक असतात ते आपल्यासारखे असतात, ज्यांच्याकडे सत्ता पण नाही, मालमत्ता पण नाही, काहीच ते नाही. तिसरे लोक. तर मग त्यांच्याकडे मला वाटतं की गुणवत्ता ही एकमेव गोष्ट आहे, जी गुणवत्तेच्या आधारे एमपीएससी आणि मला वाटतं एमपीएससी किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा हे एकमेव क्षेत्र आहे, जिथं तुम्ही फक्त तुमच्या गुणवत्तेच्या आधारे पुढे जाऊ शकता. तुम्हाला न सत्तेची गरज आहे, न मालमत्तेची गरज आहे. तर मला वाटतं की कुठल्याही असे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, त्यांनी नक्की स्पर्धा परीक्षा द्यायला यायला हवं. कारण इथं आल्यानंतर तुम्हाला कुठलीही म्हणजे असे एकमेव क्षेत्र असेल जिथं कुठल्याही पैशाचा वापर होत नाही किंवा तुम्ही तुमच्या गुणवत्तेच्या जीवावर कितीही मोठ्या पदापर्यंत जाऊ शकता. 100%. त्यामुळे इथं नक्की यायला हवं. आणि मी एकच जाताना एक ओळ सांगेल, की इथं आल्यानंतर बी जे मुलं आहेत त्यांनी पराभवाला कधी घाबरू नका. कारण कसं होतंय, की एमपीएससीत आल्यानंतर तुम्हाला म्हणजे पहिली आता मी स्वतः सर पर्सनली 4 मेन्स फेल होऊन आलेलो आहे. तर मला असं व्हायचं, की मला सापशिडी आठवायची दरवेळेस. आणि ती सापशिडी कशी आठवायची, की मी म्हणजे सापशिडीत आपण बघतो, की 1 पासून सुरुवात करतो, 99 वर जातो. 99 वर एक साप असतो, ते तुम्हाला गिळून घेतो आणि परत अगदी return. 0 वरच आणतो आणि बरोबर. पुन्हा तुम्हाला सुरुवात करावी लागते. तर मग ते पराभव म्हणजे असा मला झाला होता, की मी तिथं जायचा 99 वर जायचा आणि पुन्हा 0 वर यायचा. 99 जायचा, पुन्हा 0 वर यायचा. तर मला त्याच्यातून एकच विद्यार्थ्यांना सांगायचं, की पराभवाला कधी घाबरू नका. कारण एक विजय असा येईल, की ते तुमचे सगळे पराभव पुसून टाकेल. बरोबर. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या धैर्याकडे वाटचाल करत राहा. एवढंच सांगायचं. नक्कीच. खरं तर तुमचा हा प्रवास जो आहे, हा खरंच कठीण होता. हो सर. कारण 12वी नंतर गाव सोडणे, कॉलेज सोडणे पूर्ण. कॉलेज सोडणे आणि ते सगळं सोडून पुण्यात येणे आणि सर. काहीही माहीत नसताना ह्या अनिश्चित क्षेत्रात उडी मारणे हो सर. आणि उडी मारल्याच्या नंतर ते करून दाखवणं हो सर. ही खूप मोठी गोष्ट होती. खरं तर ते वय कमी असतं. त्या कमी वयामध्ये जो काही इतर गोष्टींचा परिणाम होतो, हो सर. त्या गोष्टीचे तुम्ही बळी ठरलात. हो सर. तुम्ही तिथं खचून न जाता किंवा वेगळ्या मार्गाला न जाता तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे आलात आणि तुमचं ध्येय पण पुढचं जे आहे, की मला सर. गावासाठी काहीतरी करायचंय, हो सर. तुमच्या नक्कीच. ठिकाणासाठी काहीतरी करायचंय, हे खूप मोठं आहे. आणि खरंच निश्चित स्पर्धा परीक्षेतले जे काही विद्यार्थी आहेत, की जे छोट्या-छोट्या संकटांनी खचून जातात, हो सर. ते तुमच्याकडून काहीतरी घेतील आज. हो सर. थोडीशी तरी त्यांनी प्रेरणा घेतली, तर ही खचलेले विद्यार्थी सगळे त्याच्यातून बाहेर पडू शकतात. आपण नक्कीच. वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, आपला प्रवास मांडला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक यू सर. थँक्यू.